स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो पुन्हा एकदा एका नव्या व्हिडिओमध्ये। सरासरी हा घटक आपण पाहतोय आणि स्कॉलरशिपसाठी राज्य परीक्षा परिषदेने दिलेली जी मार्गदर्शिका आहे त्यातले काही सराव प्रश्न आपण पाहतोय। काल आपण काय प्रश्न पाहिलेत, आज तिसरा व्हिडिओ आहे। 1/10 1/10 चा वर्ग 1/10 चा घन 1/10 चा चौथा घात यांची सरासरी किती म्हणून विचारलेलं आहे। 1/10 कारण आपल्याला आधी बेरीज करावी लागेल आणि त्याला 1 2 3 4 ने भागावं लागेल। का तर दिलेल्या संख्यांची बेरीज भागिले दिले किती संख्या दिलेत यांचा भागाकार म्हणजे सरासरी असते। 1/10 चा वर्ग म्हणजे 1/100 अधिक 1 चा तिसरा घात म्हणजे 1/1000 अधिक 1/10 चा चौथा घात म्हणजे 1/10,000 अशा पद्धतीने ह्या संख्या दिलेल्या आहेत आपल्याला। यांची जर बेरीज करायची असेल, अपूर्णांकाची बेरीज करायची असेल तर आपण हे दोन पद्धतीने सोडवू शकतो। 0.1 याचं रूपांतर अधिक 2 0 0.01 अधिक 0 1 2 3 3 घरानंतर 1 अधिक 1 2 3 4 घरात 0 नंतर 1 2 3 4 ही यांची बेरीज होणार आहे। आणि ही बेरीज केल्यानंतर ती बेरीज कशी होते, दशांश चिन्ह नंतर हे 1 अधिक हे पुढे 2 नंबरला येणार, हे अधिक 3 नंबरला येणार, हे अधिक 4 नंबरला येणार। अशा पद्धतीने यांची बेरीज येणार आहे आणि याला आपल्याला परत 4 ने भागायचं आहे म्हणजे 0.111 भागिले 4 करायचं आहे। जर आपल्याला दशांश चिन्ह घालवायचं असेल तर याला 2 ला आपण 10,000 ने गुणणार आहे, मग दशांश चिन्ह जाणार आहे। किंवा दशांश चिन्ह देऊन आपण पुढे गणित करत जाऊ शकतो। 0 0 ने 4 ला भागलं, 0 चा भाग असला दशांश चिन्ह दिलं, बेक बे बे दुने 8 उरले 3 31 झाले, 4 7 28 28 31 मधून वजा केल्यानंतर उरले 3 3 घेतले, 4 7 28 परत 28 मधून 31 मधून 28 गेले, उरले 3 त्या 3 च्या पुढे आपण 0 घेतला कारण ऑलरेडी आपण इथे दशांश चिन्ह दिलेलं आहे त्याच्यामुळे 0 घ्यायला आपल्याला परवानगी आहे। 30 झाले, 4 7 28 28 वजा केले, उरले 2 2 वर परत 0 गेला, 20 झाले, 4 5 20। हा 0 का घेतला किंवा हा 0 का घेतला तर ऑलरेडी आपण इथे दशांश चिन्ह दिले त्यामुळे आपण 0 वाढवू शकतो आणि मग अशा प्रकारचा पर्याय आपल्याला पहिलाच पर्याय आहे। हेच उत्तर आपण असंही काढू शकतो, 1/10,000 छेद समान केल्यानंतर अधिक 1 छेद सगळ्यांचा समान करून 10,000 घेऊन पुढे आपण त्याची बेरीज करू शकतो। 10,000 अधिक छेद 10,000। आता इथं 10,000 करण्यासाठी याला 1000 ने गुणले, हे 1000 झाले, याला 100 ने गुणले, इथे 100 झाले, इथं 10 ने गुणले, इथं 10 झाले आणि इथे 1 ने गुणले, तेच येते 1111 छेद 10,000। ह्याचा अर्थ इथं 4 शून्य 1 2 3 4 4 शून्यानंतर इथं दशांश चिन्ह असं करू शकतो किंवा 1111 छेद 10,000 भागिले 4 4 च्या खाली काही नाही म्हणजे 1 आहे आणि ज्यावेळेस दोन अपूर्णांकाच्या मध्ये भागाकाराचं चिन्ह असतं त्यावेळेस आपण काय करतो, त्याचा उलटून गुणाकार करतो, गुणले 1/4 आणि मग हा भागाकार केल्यानंतर आपलं उत्तर निश्चितपणे असंच येणार आहे। आपण कुठली पद्धत आपल्याला सोपी वाटते त्या पद्धतीने आपण सोडवू शकतो। चला पुढचं उदाहरण बघूया। 67 पूर्वीच्या 1 ने कमी होत जाणाऱ्या 5 संख्यांची सरासरी व 84 पूर्वीच्या 1 ने कमी होत जाणाऱ्या 3 संख्यांची सरासरींची सरासरी किती असा प्रश्न। पहिल्यांदा आपल्याला 67 पूर्वीच्या 5 संख्यांची सरासरी काढायची आहे, त्याच्यानंतर 84 च्या पूर्वीच्या 3 संख्यांची सरासरी काढायची आहे आणि त्या दोन सरासरींची सरासरी किती असं विचारलं। आता 67 पूर्वीच्या 1 ने कमी होणाऱ्या 5 ज्या संख्यांची सरासरी आपल्याला काढायची असते त्यावेळेस मधली संख्या ही सरासरी असते हे आपण शिकलोय आणि क्रमशः संख्या असतील मग वाढत जाणाऱ्या असतील किंवा कमी होत जाणाऱ्या संख्या असतील त्यांच्यातली सुद्धा मधली संख्या सरासरी असते। मग 1 ने कमी होणार, मग 67 पासून
आपण तिसरी जर संख्या काढली एक न कमी होणारी तर ती ह्या 5 संख्यांची सरासरी असणार आहे. मग 67 पेक्षा एक न कमी होणारी 66, 65, 64. या 67 पूर्वीच्या ह्या 5 संख्यांची सरासरी किती असणार आहे? 64 असणार आहे. सरासरी काढत बसेल ना. त्याच पद्धतीने ह्या 84 असणार आहे. 84 पूर्वीच्या एक ने कमी होणार म्हणजे क्रमशः यायला लागलेल्या किती संख्या आहेत? 1, 2, 3. त्या 3 संख्यांची सरासरी म्हणले पण त्या पण एक ने कमी व्हायला लागलेल्या. ह्या 3 संख्यांची सरासरी सुद्धा मधली संख्या असते. मधली संख्या म्हणजे ही संख्या आहे. मग 83 पेक्षा एक न कमी 84 पेक्षा एक न कमी झालं 83 आलं आणि 83 पेक्षा एक न कमी झाले तर 82 आलं. एक न कमी व्हायला म्हणजे हितली सरासरी आली 82 आणि पहिली सरासरी आली ती 64. आता दोन्ही सरासरींची सरासरी काढायची म्हणजे त्याची बेरीज करायची आणि त्याला भागिले किती करावं लागणार? 5 आणि 3 8 करायचं का? नाही. दोन सरासरी आपण कन्सिडर करतोय म्हणजे 2च भागायचं. 6 आलं. आता इथं 6 आल्या माझ्या असं लक्षात येतं की आपण आलेल्या उत्तराला 2 न भागणार आहे म्हणजे 2 न भागल्यानंतर युनिट डिजिट किती असणार आहे? 3 असणार आहे. युनिट डिजिट फक्त 3 असल्या पर्याय एकच आहे. तो येतो का बघू आपण. 146 भागिले 2 बेसात 14 बेत्रिक 6 73 पर्याय क्रमांक 2. एक मोटार एका गावाहून दुसऱ्या गावाला ताशी 60 किमी वेगाने गेली. परत येताना तेवढेच अंतर ताशी 40 किमी वेगाने परत आली तर संपूर्ण प्रवासातील गाडीचा सरासरी वेग काय? अशा स्वरूपाचे उदाहरण आहे. आणि मग आपल्याला 2 वेग दिलेत 60 जातानाचा आणि येतानाचा 40. दोन्हीची बेरीज केली सरासरी विचारली आणि सरासरीला भागलं 2 न उत्तर आलं 50. पर्याय आहे का 50? आहे. आम्ही उड्या मारत येतोय आमचं गणित बरोबर आलं म्हणून. किती सोपं गणित विचारलं असं मी म्हणतोय परंतु हे उदाहरण अशा पद्धतीने सोडवायचं नाही. हे निश्चितपणे चुकणार आहे. हे उदाहरण सोडवण्यासाठी सुरुवातीला काय करावं लागेल आपल्याला तर आपण ज्यावेळेस रेल्वेची उदाहरणं बघितली होती तिथं आपण बघितलं होतं वेग बरोबर अंतर भागिले वेळ. आता गाडी 60 किलोमीटर वेगाने गेली आणि तीच गाडी तेवढंच अंतर पुन्हा 40 किलोमीटर वेगाने आले म्हणजे ते अंतर जे आहे निश्चितपणे 60 न भाग जाणार असणार आहे. निश्चितपणे 40 न भाग जाणार असणार आहे. मग आपण अशी एक छोटी संख्या घेऊया थोड्या वेळासाठी गणित अझ्युम करूया की ते अंतर एवढं होतं किती की 60 आणि 40 न भाग जाणार एक छोटी संख्या घेऊया. त्याला 60 ने भाग गेला पाहिजे आणि 40 ने भाग गेला पाहिजे. 120 आपण 120 अंतर घेऊ. 120 ला 60 न भाग जाते आणि 40 ने जाते. 120 का घेतलं तर छोटी संख्या आहे. ज्यावेळेस ती गाडी ताशी 60 किलोमीटर वेगाने जाणार आहे त्यावेळेस हे अंतर जाण्यासाठी त्याला वेळ किती लागणार आहे? तासाला 60 किलोमीटर चालले ना. 120 जायचं आहे 12 2 तास वेळ लागला. तेवढंच अंतर माघारी येणार आहे. चालले 120 माघारी येणार आहे 120. हिथं 60 किलोमीटर तासाला गेले म्हणजे हिथं लागलेला वेळ होता 2 तास. हिथं माघारी आले 40 प्रति तासानं. हिथं वेळ किती लागणार आहे? 3 तास. म्हणजेच 120 भागिले ताशी 40 वेग केला तर उत्तर आलं 3 तास. आता मला सांगा गाडीचा एकूण प्रवास किती झाला? 120 अधिक 120 240 किलोमीटर झाला का नाही? आणि 240 किलोमीटर अंतर पार करण्यासाठी आपल्याला काय विचारलंय? सरासरी वेग विचारलाय. किती वेळ घेतला गाडीनं? अंतर भागिले वेळ बरोबर वेग. किती वेळ घेतला गाडीने त्यासाठी? पहिल्यांदा 2 तास घेतलं होतं येताना माघारी 3 तास घेतले. कितीने भागावं लागेल मग? 2 आणि 3 5 तास प्रवास झाला. टोटल अंतर जाताना 120 येताना 120 240 किलोमीटर अंतर झालं पण वेळ जाताना 2 तास आणि येताना 3 तास 5 तास वेळ झाला. 240 किलोमीटर अंतर जाण्यासाठी 5 तास वेळ. 5 एके 5 5 चोक 20 उरले 4 4 0 पंचाट्टे इथं परत भाग बसतोय 45 48 उत्तर येते. ताशे 48 सरासरी वेग येणार आहे. आता इथं घोळ असा झालाय बघा मित्रांनो. तुम्ही म्हणा सरांनी असं कसं काय सोडवलं? पहिलं उत्तर मी काय किती काढून दाखवलं तुम्हाला? 50 काढून दाखवलं होतं. ते कसं काढलं होतं आपण? जातानाचा वेग अधिक येतानाचा वेग 100 बेरीज झाली
भागिले 2 वेळा झाला 50 असं काढलं होतं. आणि मार्गदर्शिकेमध्ये उत्तर देताना हेच उत्तर दिलंय. परंतु माझा अनुभव आजपर्यंत सांगतोय, स्पर्धा परीक्षेमध्ये विचारले गणिताचं सांगितलं जातंय की हे उदाहरण हे असं अंतर भागिले वेळ या पद्धतीने काढावं लागतं आणि त्यातला पर्याय 48 आपल्याला दिलेला नाही. हे समजून घ्या. विद्यार्थी मित्रांनो, तुमच्या वर्ग शिक्षकांना किंवा तुमच्या गणित विषय शिक्षकांना याविषयी सखोल मार्गदर्शन घ्या. मला जितकं कळतंय, मला जितकं माहित आहे त्याच्यानुसार ह्या पद्धतीने हे उदाहरण सोडवावं लागतंय. 60 अधिक 40 भागिले 2 करून हे उत्तर येत नाही. सुनीलने पहिल्या 4 सामन्यात अनुक्रमे 90, 120, 160 आणि 80 अशा प्रकारे धावा काढल्या. 5 सामन्यातील त्याची धावाची सरासरी 100 या लागलेली आहे येत असेल तर त्याने 5व्या सामन्यात काढलेल्या धावांची संख्या व पहिल्या सामन्यातील धावाची संख्या यातील फरक किती. आता इथं 5 सामन्यांची सरासरी दिली आहे आणि 5व्या सामन्याच्या धावा आपल्याला काढायचे आणि मग त्याच धावा आणि पहिल्या सामन्यातील धावा 90 यांचा फरक काढायचा आहे. आता 5 सामन्यातील धावांची बेरीज आपल्याला काढता येते. 5 सामने होते आणि सरासरी किती आहे त्यांची 100, म्हणजे ह्या 5 सामन्यातील एकूण धावाची बेरीज झाली 500 आणि या 500 मधून ह्या 4 धावांची बेरीज 80 आणि 120 200 झाले, 220 आणि हे 60 260 झाले, 100 360 झाले, 360 मध्ये हे 90 मिसळले, किती झाले 450 झाले. म्हणजे 4 धावाची संख्या आहे 450, याची वजाबाकी केली तर ते आले 50. म्हणजे शेवटच्या डावात सुनीलनं धावा किती काढलेत 50, पहिल्या डावात किती काढलेत 90 आणि आपल्याला विचारलंय काय 5व्या आणि पहिल्या डावातील धावांचा फरक. वजाबाकी केली तर उत्तर येतं 40. पर्याय क्रमांक 4. मिनलला एका परीक्षेत 200 गुण मिळाले. तिला जर आणखी 120 गुण मिळाले असते तर तिला सरासरी 80 गुण मिळाले असते. तर परीक्षा किती गुणांची होती. थोडासा कन्फ्युजन प्रश्न आहे. आपल्याला इथं असं समजावं लागेल, मिनलला पहिल्यांदा गुण किती मिळालेत 200 मिळाले. जर तिला आणखीन 120 गुण मिळाले असते म्हणजे एकूण गुण किती झाले तिचे 320 आणि ज्यावेळेस 320 गुण झाले त्यावेळेस तिची सरासरी 80 झाली. म्हणजे निश्चितपणे ह्या 320 मध्ये आणि 80 मध्ये काहीतरी रिलेशन असणार आहे. का तर सरासरी कशी असते एकूण गुणांची बेरीज भागिले विषयांची संख्या. आता इथं विषयांची संख्या आपल्याला माहित नाही परंतु सरासरी माहिती आहे आपल्याला. सरासरी किती आहे 80 आहे. तर पेपर किती विषयाचे झालेत 4 विषयाचे झालेत. पेपर किती विषय झालेत 4 विषय झालेत. आता इथपर्यंत आपल्याला माहित झाले पण पेपर 1 किती मार्काचा होता असं आपण ठरवू शकत नाही. 100 मार्काचा निश्चितपणे म्हणू शकतो का नाही. तर समजा 100 मार्काचा पेपर असेल, 100 मार्काचा पेपर असेल तर ह्या पेपरला प्रत्येक पेपरला 100 मार्क म्हणलं तर ह्याला जर 4 न भागलं 100 न भागलं तर उत्तर येतं 4. म्हणजे 4 पेपर जो आपला आकडा आला इथं तो इथं जुळतोय. जर इथं आपल्याला पेपर 600 गुण आहेत एकूण पण पेपर किती दिलेत आपल्याला 4 पेपर कशावर काढले सरासरीने एकूण गुणाला भागले 4 पेपर काढले. इथला एक पेपर किती मार्काचा येतोय 150 मार्काचा येतोय. पण 150 मार्काचा पेपर अशा पद्धतीनं जर 4 पेपर सरासरी काढायची असेल 600 पैकी 320 होत नाही. त्याच पद्धतीने पुढे 120-25 मार्काचा पेपर म्हणलं तरी होत नाही. म्हणजे पेपर निश्चितपणे आपण ठरवू शकतो की 4च होते आणि पेपर 100च मार्काचा होता. कशावरून ठरवतो आपण तर हे 4 आले, पेपरची संख्या 4 आलेली आहे आणि पेपरची संख्या 4 धरून एक पेपर 150 मार्काचा म्हणलं तर 600 वर जाते, एक पेपर 125 मार्काचा म्हणलं तर 500 वर जाते आणि मग ती सरासरी चुकते. सरासरीशी जुळवायचं असेल तर निश्चितपणे ते परीक्षा प्रत्येकी 100 गुणाच्या पेपरची आणि एकूण 400 गुणाचीच होती. बघा पहिल्या 10 संख्यांची सरासरी 20 आहे, पहिल्या 6 संख्यांची सरासरी 15 आहे आणि शेवटच्या 3 संख्यांची सरासरी 16 आहे. तर 7वी संख्या कोणती. एकूण आपल्याला 10 संख्यांची सरासरी दिली आहे. इथं 10 संख्या 1 2 3 4 5 6 7 8 9 आणि 10 संख्या आणि ह्यांची सरासरी 20
म्हणजे यांची बेरीज काय येणार आहे 20 गुणिले 10 म्हणजे 200 बेरीज झाली. यातल्याच पहिल्या 6 संख्यांची 2 3 4 5 आणि 6 संख्यांची सरासरी किती दिली आपल्याला 15 दिले. यांची बेरीज किती असणार आहे 15 गुणिले 6 15 सख्खी 90 असणार आहे. आणि शेवटच्या 3 संख्येची दिली आहे 1 2 3 शेवटच्या मधली 7वी संख्या इथं गाळली आपल्याला. 3 संख्येची सरासरी शेवटच्या किती दिले 16 म्हणजे 16 गुणिले 3 48. शेवटच्या 3 संख्यांची बेरीज 48 आहे. पहिल्या 6 संख्येची बेरीज 90 आहे. 90 अधिक 48 किती आलं 100 138 आलं. बेरीज 138 आली. इथं पहिल्या 6 आहेत त्या शेवटच्या 3 आहेत त्या. घ्यायची संख्या कुठली राहिली आहे 7वी आणि 7वी संख्या घेतल्यानंतर 10 संख्याची बेरीज किती होत होती 200 म्हणजे 200 मधून 138 वजा केलं 62 म्हणजे 7वी संख्या कुठली आली 62. पर्याय आहे का आहे पर्याय क्रमांक 2. आता आपल्याला गणित असं दिलं बघा 5 मुलांची वय अनुक्रमे 2a अधिक 5 3a वजा 4 a अधिक 3 2a वजा 5 2a अधिक 6. 5 मुलांची वयाची आणि त्यांच्या वयाची सरासरी 21 आहे. तर आपल्या इथं जे ए आले त्याची किंमत विचारलेली आहे. आता यासाठी आपल्याला काय करावं पहिल्यांदा या सरासरीवरून ह्या 5 मुलांच्या वयाची बेरीज काढावी लागेल. सरासरी गुणिले किती मुलांची सरासरी दिली आपल्याला तर 5 21 गुणिले 5 जर केलं तर त्या सगळ्या मुलांच्या वयाची बेरीज किती येते 105 येते. आता ही 105 बेरीज कशी येते जे आपण असं लिहू शकतो बघा 2a अधिक 5 हे पहिल्या मुलाचं वय अधिक दुसऱ्या मुलाचं वय 3a वजा 4 3a वजा 4 अधिक करायचं आपल्याला पुन्हा ह्या तिसऱ्या मुलाचं वय a अधिक 3 त्याच्यानंतर पुन्हा चौथ्या मुलाचं वय अधिक करायचं आहे 2a वजा 5 आणि त्याच्यानंतर पुन्हा राहिलेल्या 5व्या मुलाचं वय अधिक करायचं आहे 2a अधिक 6 2a 3a 1a 2a 2a 2 आणि 3 5 आणि 6 2 8 आणि 2 10 झाले. आता इथं अधिक 5 आहे आणि इथं वजा 5 आहे. हे दोघे एकमेकाला जातात. त्याच्यानंतर उरले किती वजा 4 अधिक 3 वजा 4 अधिक 3 आपण धन पूर्णांक ऋण पूर्णांक संख्येची बेरीज केली आहे. वजा 4 अधिक 3 उत्तर काय येणार आहे वजा 1 येणार आहे. त्या दोन्हीचं उत्तर आलं वजा 1 वजा 1 अधिक हे राहिल्यानंतर 6 इथं वजा 1 आहे अधिक 1 अधिक 6 एक ऋण आहे एक ऋण आहे वजा बाकी होणार आणि मोठ्या संख्येत चिन्ह आलं वजा बाकी झाली 5 आणि मोठ्या संख्येत चिन्ह आलं ऋण. ही सगळी बेरीज ही 5 मुलांच्या वयाची बेरीज आहे म्हणजेच किती आहे 105 आहे. किती आहे 105 आहे. आपल्याला ए ची किंमत काढायची आहे म्हणजे 10 सुरुवातीला आपण इकडे ठेवू आणि हे जे 5 आहे हे बरोबरच्या इकडल्या बाजूने नेऊ. ते बरोबरच्या इकडल्या बाजूने नेल्यानंतर काय होणार आहे इथं अधिक असल्यामुळं तिकडे जाऊन वजा होणार आहे म्हणजेच 10a बरोबर किती आलं 10a बरोबर 100 आलं. आता ए ची किंमत काढायची आहे म्हणजे ए ला एकटं ठेवलं हे 10 बरोबरच्या इकडल्या बाजूने न्यायचं इथं गुणाकार असल्यामुळं 100 कडे जाऊन ते काय होणार आहे उलट दुसऱ्या बाजूला भागिले होणार आहे. भागाकार केला येच उत्तर आलं 10 पर्याय आहे का पर्याय क्रमांक 3 बरोबर आहे. ही प्रक्रिया समजून घेऊन गुणाकार करायचा भागाकार करायचा सरासरी काढायची. एका वसतिगृहातील विद्यार्थ्यांच्या वयाची सरासरी 18 येते त्यांच्या वयांची बेरीज 432 येते तर त्या वसतिगृहात एकूण विद्यार्थी किती. आता आपण शिकलोय सरासरी म्हणजे काय वयाची बेरीज किती आहे 432 आहे. किती मुलांच्या वयाची बेरीज आहे आपल्याला माहित नाही ते आपण x मानू आणि सरासरी किती आली आपली 18 आली. आपल्या x ची किंमत काढायची आहे मग आपण असं करू शकतो 432 भागिले 18 बरोबर हे x ही काय आहे विद्यार्थ्यांची संख्या इथं आपण मानले ही x विद्यार्थ्यांची संख्या ती 18 18 18 दुने 36
उरले 7. 7च्या पुढे 2 घेतलं 72 झाले. 18 चोक 72, 24. म्हणजे त्या वसतिगृहात एकूण विद्यार्थी किती असणार आहेत? 24. पर्याय क्रमांक 1. धन्यवाद मित्रांनो. आजचा व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा, शेअर करा. आणि उद्याच्या घटकामध्ये आपण राज्य मार्गदर्शिकेमध्ये खरं तर या घटकानंतर भूमितीचा घटक चालू होतोय, परंतु आपण भूमितीचा घटक सगळ्यात शेवटी घेणार. उद्या आपण शेकडेवारी हा घटक पाहणार आहोत. तर नक्की भेट द्या. धन्यवाद.